संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक युवाच्या वारीला एक ना एक बांधवलेला आपल्या किरणजी साईराज मला संबंधात करताय आणि खरंच मी माझं भाग्य बघतोय माझ्या आई वडिलांची पुण्याई असेल किंवा पूर्वजांची पुण्याई असेल आज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हरिभजन संपत चाललंय मात्र ते सांगणार नाही तर सांगतो पुढे आणि ही भजनाची परंपरा अशीच कायम ठेवण्यासाठी माझे पुढचे हा वय वर्ष 11 आठवीमध्ये शिकताय आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा होणाऱ्या भजन स्पर्धेमध्ये तत्व मानवमध्ये ज्यांनी प्रथम क्रमांक मिळवला ते म्हणजे या ठिकाणी 4 वाजता परत मला वाटतं सुनील तांबे बुवा यांच्याकडे पडवण्याची धडे गिरवत आहे आणि माझी बसलेली त्यांच्या जनार्दन मला जे सहकार्य करतात ते माझ्या साथिका आणि या ठिकाणी आजच्या रात्री पुढचे आज माझ्या पुढे लागलेले या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजनी बुवा सन्माननीय भरतजी पालव बुवा आणि सन्माननीय महाराष्ट्रातील नामवंत भजनी बुवा सन्माननीय प्रमोदजी धुळीबुवा यांचे पण ते शिष्य आणि आमच्या मालाडची नाथ सन्माननीय संतोषजी सावंत बुवा यांना पक्वान साथ करतायत ते मालाडमधील उत्कृष्ट भजनी बुवा मोडक बुवा यांचे किरणजी प्रथमेश मोडक दादा आणि तबल्यासाठी त्यांचे किरणजी आणि बुवांकडेची मंडळी आहे ती खरंच आज 99 वर्ष मी माझ्या डोळ्यांनी बघतोय की बुवांचे सहकार्य करते मी त्यांचे एकदा जोरदार मनापासून स्वागत करतोय आभार मानतोय कारण कित्येक वर्षांची लोक बुवांना सहकार्य करतायत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद देऊ या मंडळाच्या सन्माननीय माझ्या बाजूला बसलेले आहेत या मंडळाची सेक्रेटरी ज्यांनी मला कित्येक वर्ष या सोसायटीमध्ये भजन करण्याची सुवर्ण संधी दिली सन्माननीय केशव पांडुरंग आगरकर साहेब खजिनदार या सोसायटीचे देवदत्त गावडे साहेब उपाध्यक्ष सन्माननीय संतोष कारंगावकर आणि उपसेक्रेटरी सन्माननीय किशोर वासुदेव ओवाटे आणि उपखजिनदार सन्माननीय अनिल शंकर वाळस आणि त्यांचे सर्व सोसायटीचे सर्व सभासद सर्व कार्यकर्त्यांचे सर्वांचे चरणी नतमस्तक महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण जगाचं राष्ट्रदैवत असलेल्या गणरायाचे चरणी नतमस्तक माझ्या मायपित्यांचा आशीर्वाद घेऊन गुरुरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवत कालिका आई माता आणि रंगदेवतेला अभिवादन करून संगीत आराधना देऊन शारदा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या सर्व भजन आशीर्वाद देऊन आजच्या आपल्या सामने गरजी रवालवारी वैद्याला सुभाग करतोय जय हिंद जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र आज बघा मालाडमध्ये ज्यांचं नाव आहे ते उत्कृष्ट सावंत सर्व्हिस दत्ता निवळकर साहेब यांच्या सुद्धा आमच्या दोन्ही मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय या सत्यनारायणच्या चरणी प्रार्थना करतोय की तुमचा सावंत मालाड नगरीमध्ये नाही तर माझ्या परीने मी जाईन तिकडे घेऊन जातोय पण त्यापेक्षा पुढे संपूर्ण महाराष्ट्रात तुमची कीर्ती हो अशी प्रार्थना करतोय आणि या ठिकाणी बघा मालाड म्हटल्यानंतर भजनाची पंढरी आहे नाही का आणि तानाजी नगर तर 100% पंढरी आहे या ठिकाणी बघा बरेचसे भजनी बुवा झाले बुवांच्या भजनामध्ये असणारे साळसकर काका मला वाटतं त्यांचं कमीत कमी वय 75च्या पुढे असलं पाहिजे आणि कित्येक वर्ष आपले बुवांना सहकार्य करतायत व एकदा त्यांच्या चरणाशी नतमस्तक होते त्यांच्या बाजूला बसले होते ते चव्हाण मामा तसेच मोडक बुवा या ठिकाणी होते तसेच बाजूच्या चाळीतील राणे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय या ठिकाणी युट्यूबद्वारे आलेले आमचे परम मित्र रुपेश विखे साहेब यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय या ठिकाणी दळवी बुवा बुवांच्या भजनामध्ये आहेत एक मोठा भाऊ म्हणत त्यांचं नेहमी मला सहकार्य त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार मानतो या विभागातील कित्येक वर्ष जरी त्यांनी भजन केलं नसेल तरी भजनाची ज्यांना पूर्ण माहिती असणारे असे आमचे बाळा परब मी साईंच्या बारीला असतात त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय तसेच मंगेश पवार साहेब या ठिकाणी त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय सन्माननीय आमच्या मालाडची शान मालाडचा सन्मान ज्यांनी मालाड नगरीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलंय ते सन्माननीय मालकजी बुवा या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत मी माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय या ठिकाणी मोडक बुवा आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय या ठिकाणी पवार बुवा आलेले आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय आणि परमेश्वराच्या प्रथमतः भजनाला सुरुवात करतोय शहीद जय महाराष्ट्र काय आहे भजन डबलवारी ठेवल्यानंतर ती त्या मार्गाने झाली पाहिजे नाही का बारशाचं भजन नाही झालं पाहिजे जसं बुवाने केलं तसं कारण
भजन बोलल्यानंतर भजनच झालं पाहिजे. भजन संपत चाललंय. अरे भजन बुवा कोणी संपवणारच नाही. भजन संपवणारा कोण पहिलाच झाला नाही. कारण परमेश्वराने भजन ते चालू केले. ते साधू संतांची परंपरा ही भजन, भजनाची पंढरी म्हणतात केलं तर भजन कधी संपणार आहे. जोपर्यंत तो पांडुरंग जोपर्यंत विटेवर उभा आहे तोपर्यंत भजन बुवा कधी संपणार नाही. हे 100% खरं आहे. आणि जोपर्यंत हे अस्तित्व आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत भजन कोण संपवणार नाही. बघा ना, ही तरुण पिढी आल्या पुन्हा एकदा भजनाकडे वळली ना. तुमचे चिरंजीव आज चांगलं भजन करतायत ना, चांगला पकवास, चांगलं जगतपलं वाजवत नाही. भजन कोण बुवा संपवणार नाही, नाही काय. बाकी बुवांकडे बघितल्यानंतर वाटतायत की नाही मान सन्मान कोणाचा करायचा तर बघा ना, आज इचकट ठेवून आले छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आम्ही. आणि आम्ही काय कावळे. माझी केसबीज बघा कशी नाही. मान सन्मान ठेवून 100% वारी करणार. बुवाने सांगितलंय कसबले बुवा माझे पाहुणे आहेत, घावणे घालणार. काय घालवायचे तितके घाल. आपण मी सकाळीच घावणे फक्त चहावर रोज खातो, बाकी मागा जमणार नाही काय. आज 99 पासून इतके वर्ष रवलंय मागा. कधी बुवाने कसबले बुवा आमचे पाहुणे आहेत बाबा जेव्हा घावणे घ्या असं कधी म्हणा नाही. म्हटले नाही उद्या मी काहीतरी तुमची सोय करते. जर केल्याने तर आनंदाचीच गोष्ट आहे. बघा या ठिकाणी श्रमिक चाळीचा अर्थ काय माहिती आहे काय. कष्टाने कष्टाने उदरनिर्वाह करून या मुंबादेवीच्या कृपेने या मुंबई नगरीमध्ये स्वतःच एक घर या ठिकाणी उभं करून या मला वाटतं किती सभासद आहे 50 सभासदांनी आजच्या तारखेला आचारसंहिता असून एवढा मोठा जो कार्यक्रम केलाय ना 70 लोक आहेत. आणि एवढा मोठा जो हा आचारसंहितेमध्ये कार्यक्रम केला एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्याच. कारण जेव्हा मला वारी ठरवण्यासाठी बोलवलं तेव्हा त्यांनी म्हणाले की आम्ही संतोष सावंत बुवांना तुमच्या जोडीला फिक्स केलाय. बुवा तुम्ही वारी. मी म्हटलं 100% करणार. कारण आज कित्येक वर्ष बुवा माझ्यापासून लांब झाले होते आणि ते तुम्ही जवळ आणण्याचं काम केलं. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. आणि जर खरंच सांगायचं झालं तर मी जेव्हा या ठिकाणी आलो तेव्हा फक्त अध्यक्ष आणि खजिनदार आणि मला वाटतं सेक्रेटरी साहेब 3च माणसं होती वारी ठरवते. मी विचार केला एवढा मोठा कार्यक्रम आज कित्येक वर्ष हळदणकर बुवा मला या ठिकाणी सिंगल भजनासाठी बोलवायचे आणि सांगायचे बुवा पुढच्या वर्षी नक्की डबल वारी. आणि तो योग या वर्षी आला बुवा. चिंता करायची नाही. कारण तुम्ही ही पूर्वजांची परंपरा या ठिकाणी राखलात. त्यासाठी मी बुवांच्या वतीने माझ्या वतीने आणि या मालाडमधील भजन रसिकांच्या वतीने आणि भजनी बुवांच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार मानतोय. प्रथमतः परमेश्वराचं भजन आणि मग काय तर आपण बघूया. कारण बुवा तसं काय वाईट बोलत नाही. कारण त्यांनी पहिलाच सांगितलं मी जर बोललोय बोला काय ऐकायचं नाही. तो आता काय मारामारी काय आपला करूची नाही. परत बुवा सांगून गेले 100% खरं आहे बुवा. पण भजनाच्या माध्यमातून प्रबोधन करून मनोरंजन करू शकतो ना आपण. एकमेकाची उडी थोडी काढायची आहेत आपल्याला नाही ना काढायची आहे. कारण मराठ्यांची जात कधी थकणार नाही. मराठ्यांची जात कधी थकणार नाही. शत्रू समोर कधी झुकणार नाही. आणि शपथ आहे आम्हाला या लाल मातीची मरेपर्यंत जय महाराष्ट्र आणि जय शिवराय बोलायला विसरणार नाही. जय शिवराय बोलायला विसरणार नाही. जय शिवराय बोलायला विसरणार नाही. कलियुग आलाय आता. कलियुगाप्रमाणे चालायचं आहे. पहिल्याच्या वेळेस जेवण वाढणारे फिरायचे. पहिले जेवण वाढणारे फिरायचे. आता जेवणारे फिरतायत. फरक झालाय की नाही. पहिली रात्रभर भजनं चालायची की नाही मागली. आता 2020 आली. 12 वाजले की बंद. गजर सुद्धा होत नाही. अभंग तो थोडा गजर सुद्धा होत नाही. भजन बंद. खूप वाईट परिस्थिती आहे. पहिले लोक घरात जेवायचे आणि बाहेर यायचे बसायला. आता बाहेर जेवतात आणि घरी येतात बसायला. कलियुग झालाय ना. बदललाय ना बुवा. काय चिंता नाही करायची. काय परिस्थिती बदलत चाललेली. आपण पण काळानुसार बदलायचं बुवा. आणि खरंच सांगतोय बुवा आज या मार्केटमध्ये राहायचं आहे तर समोरच्या माणसाला नाही बोललो तरी चालेल. पण मनोरंजनने प्रबोधन करून चालायचंच आहे तरच भजन चालणार. आमका पण बरेच दिवस लोकांनी घराकडे बसवलं होतं बुवा. कारण 1999 मध्ये मी पहिली वारी केली आणि त्याच वर्षी मी कुडाळ तालुक्यामध्ये जाऊन 8 दिवस 8 बाऱ्या केल्या. आणि त्यानंतर भारुडासहित कार्यक्रम चालायचे सकाळपर्यंत. आणि आता मला वाटतं ह्या 8-10 वर्षात बुवा 2020 आले आम्ही सुद्धा घरी बसलो. पण नंतर मला बऱ्याच बुवाने सांगितलं बुवा तुमचं जर भजनामध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर थोडंफार बोललंच पाहिजे बुवा. आणि मी हळूहळू आता बोलायला चालू केलंय. कारण चाहत्यांची संख्या कमी झाली तरी चालेल पण जळणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे तेव्हा आपण पुढे जाणार. म्हणून बुवा भजनात जर टिकायचं असेल तर 100% हळूहळू का असे ना उडी नाही काढायची. पण मनोरंजनने प्रबोधन करून पुढे जायला हरकत नाही. प्रथमतः परमेश्वराचं भजन
बुवा जसे चालले तसं मी पण चालण्याचा प्रयत्न करणार. बुवाने गावणे घातले तर मी 7 टाक्याचे गावणे घालणार. 7 टाक्याचे गावणे म्हणजे काय माहित आहे, आतमध्ये गुळ घालून. माझी आई मस्त गावणे करते खरंच, आणि बुवांची ती सुद्धा चाहती आहे. माझी आई सुद्धा बुवांची चाहती आहे, भले काही असू दे. खरंच सांगतो म्हणजे मी जेव्हा आलो तेव्हा 1999 मध्ये बुवांचं पहिलं भजन, आणि बुवानी मला वाटतं माझ्यावर 2-3च बाऱ्या केल्या असतील. कारण कसं होतं तेव्हा बोलावं खूप लागायचो आणि आपल्याला ते जमायचं नाही. तेव्हा बुवा भरपूर बोलायचे आणि आम्ही कमी बोलायचो. आता उलट झालोय, आता आम्ही बोलायला लागलो की बुवा कमी बोलायला लागलेत. नाही असू देत, प्रथमचा भजन. या ठिकाणी मालाडमधील सुप्रसिद्ध भजनी बुवा योगेशजी कुडतडकर बुवा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे सुद्धा आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. मन लागो रे लागो रे, 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 मन लागो रे लागो रे. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, रकुमा माझी पेरणी करी, रकुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नागर धरी, माझा पांडुरंग नागर धरी, येती पंढरी. जयाचा जगी जन्म नामात झाला, जयाने सदावास नामात केला, सदावास जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. आ
नमस्कार माझा गुरु चैतन्य मोती नमस्कार माझा गुरुर ब्रह्मा या विभागातील आज या ठिकाणी श्रमिक शाळा कमिटीच्या वतीनं सत्यनारायणाचे सालाबादप्रमाणे सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्त आपल्या विभागातील ज्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य केलेलं आहे कित्येक वर्ष या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे असे सन्माननीय सुनीलजी तांबेबुवा या ठिकाणी आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय। तसेच आमच्या विभागातील सुप्रसिद्ध पखवाज वादक सन्माननीय रोहन परब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय। धन्यवाद। हॅलो ह्या बाबा काय तर येणारच आवर काय जमलेल्या सर्व भजन श्रोत्यांना माता भगिनींना उद्या होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भक्तिमय मंगलमय अशा लाख लाख शुभेच्छा। 4 दिवसापूर्वी तुम्हा आम्हा सर्वांचं हिंदू नववर्ष सुरुवात झालंय त्या नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं आनंदाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जावं अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा डबलवारी भजनाच्या जंगी सामन्याला सुरुवात करतोय। ठीक आहे
मरे काय हॅलो 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 काय रे हॅलो हॅलो धन्यवाद ताई. काय आहे आज या ठिकाणी अतिशय सुंदर अशी जोडी तुम्ही ठेवलेली आहेत नाही काय, सावंत बुवा आणि कसबले बुवा. सावंत बुवांमधला एकच जर सांगायचा गुण असेल, जिथे विषय गंभीर, जिथे विषय गंभीर तिकडे आमचे सावंत बुवा गंभीर. त्यामुळे डबल वारी आजच्या तारखेला आज जी असलेली वारी चिंता करायचीच गरज नाही. कारण बुवांचं नाव बघा संतोष, ज्यांच्या चेहऱ्यावर बघितल्यावर कसं वाटतं आपल्याला संतोष. नाही अतिशय सुंदर नाव. आणि माझं नाव सुद्धा काय आहे संदेश. दोघांच्या नावांची सुरुवात एकाच अक्षरानं होता, पण सावंत आणि कसब पुढे ले लागलो नाही काय. त्यामुळे चिंता करायची नाही बुवा, आपण जवळजवळ आजूबाजूच्याच गावातले आहोत, त्यामुळे वाईट काय बोलायचंच नाही, पण लोकांचं मनोरंजन करूनच जायचं आहे. ताळीसाठी एवढंच सांगू शकतो, विषारी सापाला नाग म्हणतात, विषारी सापाला नाग म्हणतात, संगीतातील गाण्याला राग म्हणतात. विषारी सापाला नाग म्हणतात, संगीतातील गाण्याला राग म्हणतात. आणि या श्रमिक चाळी चोराचं त्याला पांडुरंगाचा भक्त म्हणतात, त्याला पांडुरंगाचा भक्त म्हणतात, त्याला पांडुरंगाचा भक्त म्हणतात. बघा कोणी सांगितलंय भजन संपत चाललंय, भजन कधीच संपणार नाही. पुन्हा एकदा सांगतोय, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत भजन संपणार नाही. आणि ज्या दिवशी भजन संपणार त्या दिवशी या ठिकाणी समोर नायनाट झालेला असणार, हे तिवार सत्य आहे. जेव्हा कोरोना इलो ना, कोरोना महाराष्ट्र सोडून बाकी सगळ्या ठिकाणी कोरोनानं वाट लावून गेलो. वाट आपल्याकडे नेते लोकांनी लावलेली वाट ती वेगळी, पण कोरोनानं वाट लावून नाही, लक्षात घ्या. आणि आपण तरलो काय तर फक्त आपल्याकडे राम नाम चालतंय म्हणून तरलो. आपल्या मुखात माणूस जन्माला आला की भजन, बारशात भजन, सत्यनारायणाची पूजा असली भजन, माणूस मेलो काय भजन. पण आता उलटा होत चालला, जन्मा गेलो डीजे, लग्नाची पूजा डीजे, माणूस मेल्यावर डीजे लावूक नाही, आपण भविष्यात लावतले. आणि ह्याच्यासाठी तुमच्यासारखे नेते लोक किंवा तुमच्यासारखे चाळीचे लोक जर पुढे आले ना, तर हे रामनाम शेवटपर्यंत राहणारे 100% खरं आहे. बघा कारण ज्याला पांडुरंगाचा रंग कळला ना, पांडुरंगाचा रंग कळला, त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं, लक्षात घ्या. कारण आज मराठी माणसाकडे एवढी ताकद आहे ना, व एका दिवसात मुंबई खाली करायची ताकद या मराठी माणसांकडे आहे. बघा ना तुम्ही, गणपती सगळा सुमसुमाट असता आणि आता गेलेली होळी बघलात ना, सगळा खाली. त्याच्यामुळे मराठी माणूस एक वेळ वाकेल पण मोडणार नाही. कारण आदर आणि चादर चुकीच्या माणसाला दिल्यानंतर आपण उघडे पडतो भाऊ, नाही काय. कारण आपलं कसं आहे, मराठी माणूस पैशाने गरीब असला तरी चालेल, पण मनाने तो श्रीमंत असतो, लक्षात घ्या. खिशात 1 रुपया नसला तरी चालेल, पण व्हाईट शर्ट घालून माझ्यासारखा फिरणार. मी मात्र ताट मानेने फिरतो, माझ्या खिशात काय मला माहिती नसतं, पण 4 लोकात उभं राहायची हिंमत आपल्याकडे आहे. कारण पैसा फक्त व्यवहारासाठी लागतो. गरिबाने जी प्रेमाने जोडलेली 4 माणसे, वैभव ज्याच्याजवळ आहे ना, तो खरा श्रीमंत. कारण गरिबाच्या घराच्या समोर काय लिहिलेलं असणार, या बसा राम राम. आणि श्रीमंतांच्या घरासमोर काय लिहिलेलं असणार, कुत्र्यापासून सावधान. हा फरक ज्याला कळला ना, तो खरा श्रीमंत. आणि ह्या जगात सुखी कोण सगळ्यात लक्षात घ्या, ज्याने आई वडिलांना घरात ठेवलं ना, तो सगळ्यात श्रीमंत. कारण सुखासाठी कोणी काशी केली, सुखासाठी कोणी काशी केली, सुखासाठी कोणी पंढरपूर केलं, सुखासाठी कोणी उपवास केला, कोणी रोजा ठेवला. मात्र या जगात तो सुखी झाला ज्याने आपल्या आई वडिलांना घरात ठेवला, ज्याने आपल्या आई वडिलांनाच घरात ठेवला. लक्षात घ्या, प्रथमतः परमेश्वराचं भजन आणि नंतर पुढे चालतो. या ठिकाणी सद्गुरू चाळत कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय आमचे राणे साहेब या ठिकाणी तुम्ही विनंती करतोय की या खुर्चीचा थोडा मान राखायचा. नंतर कदम साहेब कोणी या चालेल आपल्याला, असं काही नाही, पण कोणीतरी या. कारण काय भीती वाटतं, कसं आहे बाजू बघा ना आणि आमचं जीव बघा. एक तर देताना देवा माका कमी दिल्या ना, अधिक दिल्या. बघलात ना कसा भरभरा नगरिया. ह्या वयात सुद्धा बुवांच्या टकलेर बघा. वाईट काय बोलायची गरज आहे असा की नाही, भरभरून दिला ना देवा. माका देताना कमी दिला ना, काही कळलं नाही, आहे हात फिरवले आणि काय बायकोचा काय अजून कळत नाही. तर बुवा सांगतले, मग मी पुढे सांगतले काय सांगायचं आता, पण ते सांगतले ते प्रत्येक बारीक त्यांचं एक शब्द ठरलेलो
माका सोंड लावली तर मी गणपती दिसतलोय असं ते सांगतले आणि बुवांका सोंड लावली तर कावळो दिसतलो सांगतले ते. त्याच्या आधी मी सांगायला ठेवतोय ज्याच्याकडे कावळो नाही त्याच्या पिंडात कावळो शिवलो नाही त्याच्या पिंडाचे काय हाल जातात त्या बुवांका माहित नाही. म्हणून त्यांचा रोज ठरलेला माका सोंड लावली मी गणपती दिसतले आज सांगायला नाही कारण त्यांनी ठरवून ठेवलेलं तर कसबले बुवा बोलणार नाही तोपर्यंत मी बोलायचंही नाही. आता बघा पुढे काय करते आणि कसबले बुवांका टॉस लावली तर कावळो दिसतो पण कावळो शेवटी कामा घ्यायचा कारण कावळा कुणाचं धन चोरत नाही तरी तो लोकांना प्रिय नसते आणि कोकिळा कोणाला धन देत नाही तरी ती लोकांना प्रिय असते कारण आवाजामध्ये मधुरता असते नाही का. हा फरक आहे ना हा फरक ज्याला कळला त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं बघा. मरे पमानी पण नि जा 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 नि पनि पमा पम रे मरे मरे नि सा गणपती बाप्पा मोरया मूर्ती
धन्यवाद. या ठिकाणी मालाडमधील सुप्रसिद्ध भंजी बुवा आणि ज्यांचं अतिशय सुंदर असं गायन आहे आणि ज्यांनी पहिली बारी केली गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ते सन्माननीय मालाडमधील सुप्रसिद्ध असे संतोष घाडीबुवा या ठिकाणी आहेत. त्यांचेसुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय. तसेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे अजित तांडेलबुवा या ठिकाणी आहेत. त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार मानतोय. धन्यवाद. काय बघा, डबल बारी भाजल्यानंतर थोडं बोललंच पाहिजे नाही काय. आणि आज बोलायचं जर झालंच तर बुवांबद्दल असं काय वाईट बोलायची काही गरज नाही नाही काय. कारण प्रत्येकाला समजतंय काय बोलावं आणि कसं बोलावं. बोलायला 3.5 वर्ष लागतात, पण कसं बोलावं आणि काय बोलावं याच्यासाठी पुरं आयुष्य निघून जातं नाही काय. आता जर समजा जर बोलायचं झालं असतं तर आजकाल भाजनी बुवांना फक्त कसमले बुवांबरोबर बोलायचं असेल तर सुरुवातीला एकच शब्द ठरलेला आहे, ती म्हणजे माझ्या डोक्यावर गेलेली केस.
इथून चालू होते पहिली भारी. पण खरं सांगतोय मनापासून, जेव्हा शाळेत होतो तेवढा एवढी केस होती ना, जेव्हा माझी आई भांग काढायची हनवटीला पकडून, जेव्हा भांग काढायची ना, तेव्हा अक्षरशः मला स्वतःला सलमान खान असल्यासारखं वाटायचं बुवा. त्यामुळे केस गेलेला माणूस. आता या ठिकाणी बघा ना, या मंडळाचे खजिनदार सन्माननीय हदनकर बुवा या ठिकाणी आहेत नाही काय, त्यांच्या सुद्धा डोक्यावरती केस नाही. लहान लहान मुलांच्या डोक्यावरती केस नाहीत. आजोबांच्या आजोबा तर सोडा, म्हणजे वय झालं असेल, पण आज तरुण मुलांची सुद्धा केस गेलीत नाही काय. कदाचित केमिकलमुळे असतील, पाण्यामुळे असतील, किंवा कर्माचं फळ असेल धरून त्याला, म्हणजे जुन्या कर्मात काहीतरी केलं असेल नाही काय, किंवा घरातल्यांचा काहीतरी वंश असेल, जाऊ शकतात. तेल घासल्यामुळे जातात हे मला तर अजूनपर्यंत पण बुवा सांगणार आहे ती गोष्ट, त्याच्यानंतर मी सांगणार. पण एकदा खरंच सांगतोय, केस जाणं हा कर्माचा भाग झाला. पण केस गेलेला माणूस चालेल महाराज, केस गेलेला माणूस चालेल, पण केस वाया गेलेली नसावी महाराज. राम कृष्ण हरी. रामाचा उच्चार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्याकडे आहे तो खरा श्रीमंत, आणि ह्याला म्हणतात रामकृष्ण हरी. प्रथमतः पांडुरंगाच्या रूपाकडे आपण वळूया, नंतर तुमचं रूप आम्ही नक्कीच पाहणार नाही काय. काय नाही काय, आता बघा रामाचं राज्य आलेलं आहे. आता तुम्हीच तर मगाशी म्हणालात ना, 550 वर्षानंतर रामाचं मंदिर अयोध्येमध्ये झालं, राम राज्य आलेलं आहे. आणि राम राज्य आल्यानंतर त्याच्यानंतर हळूहळू माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा राज्य येणार, एक ना एक दिवस येणार, आणि तेव्हा ह्या सगळ्याचा नायनाट होणार. लक्षात घ्या, तोपर्यंत नाही, तोपर्यंत असंच चालणार. आणि 100 असले ना, त्याच्यात एक तरी असं होय, नाही तर बारी एक मजा नाही. आयुष्यात बघा, सल्ला देणारा चांगला पाहिजे. 100 कौरव होते, 5 पांडव होते, तरी पण 5 पांडव जिंकले का? त्यांचा गुरु कोण होता? तर माझा श्रीकृष्ण. आणि 100 कौरवांचा गुरु कोण होता? शकुनी मामा. तरी पण गेलं ना, वाटोळं झालं ना सगळ्याचं. तसं आहे, त्याच्यामुळे कोणतरी होय, नाही तर मग मजा नाही त्याच्यात. आयुष्यात काहीतरी करूच असतात. राजकारण श्रीकृष्णाकडनं शिकायचं आणि आदर्श माझ्या रामाकडनं घ्यायचा. आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श भाऊ, तर कोण होऊन गेला? आणि आदर्श राजा तर माझा श्रीराम प्रभू. म्हणून त्याचं अयोध्येमध्ये मंदिर झालं. आमचं आज माझ्या कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवांचं स्मारक गावात, भजनी बुवांचं बघा, भजनी बुवांचं स्मारक होऊ शकतंय. आमचं नाही जायचं, आमच्या आधी एखादं दुसरं धोंड उभं करतले. सकाळी त्या वाटेन कुत्रो जाताना ही परिस्थिती आहे नाही. आता ह्याच्या पुढे स्मारक ब्रेक व्हायचे नाही, कारण आता भजनाला खरं सांगितलं ना, बुवाने सांगितलं ना, भजन संपत चाललंय, भजन संपत चाललंय. पण भजन संपलं नाही, भजन करण्याची पद्धत संपत चालली आहे. पूर्वी सकाळपर्यंत बाहेर चालायचे ना, भारूडपर्यंत, आता का नाही चालत आहेत? आपणच बदलतो ना. आज जर तुम्ही बोलला असता नाही पारंपरिक बारी चालीच पाहिजे, तर आम्ही करणारच होतो ना पारंपरिक बारी. पण केली असती तर आम्ही फक्त दोघं जर ऐकणार होतो, इथे कोण दिसले नसते. लक्षात घ्या. म्हणून मी बघा शाळेत होतो ना, तेव्हा खरंच एक गंमत म्हणून सांगतोय. आता बुवा सांगायच्या तर मी सांगत होतो, जेव्हा शाळेत होतो ना, तेव्हा बाई, मी जेव्हा इकडे तिकडे बघायचं तेव्हा बाई मला समोरून आवाज देऊन काय म्हणायचे, हे संदेश इकडे माझ्याकडे बघ, तिच्याकडे काय बघतो, एवढा भारी दिसायचो. ट्रेनकट ठेवायचीच गरज नाही, नाही काय. बाकी मला तर एक पिक्चरचा हिरो कोण आहे ना, तर सिरियल मधला ते कळत नाही. त्यांच्यासारखे दिसतात ते मला मी त्याला विसरतोय, मला आठवतोय, कारण टीव्ही बघत नाही ना मी. साला रिचार्जच मारत नाही बघा. बाकी काय ना, उद्या सकाळी गावण्याची माझी सोय झाली. आता तुमचा तुम्ही बघा, आपली सोय आहे उद्या रविवार आहे, काय हरकत नाही. या ठिकाणी मालाडमधील सुप्रसिद्ध पकवादवादक सन्माननीय आमचे सावंत माऊली या ठिकाणी आहेत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय, धन्यवाद. काय आहे, या जन्मातच जे काय ते करून घ्यायचं आहे. म्हणजे असा मजाक, म्हणजे जी काय मजा करायची ते उद्या काय ना. समजा तर उद्या मी गेलो तर इथे जे आले ते लोक म्हणतात, काय रात्रीचं भजन केल्यांचा, अरे ह्याच्यापेक्षा माझं जिल्ह लय भारी भजन करता वारशाक, असं सांगते. म्हणून तुमच्यासाठी करतोय बघा. असं मी आता गावाला गेलो ना, तेव्हा बघा एक माणूस खूप आजारी होता. गावातले लोक 4-5 म्हणाले चल त्यांच्याकडे जाऊन बघून येऊया. तर त्या माणसाला जेव्हा आम्ही बघायला गेलो ना, म्हातारा शेवटच्या क्षणाला होता, डोळे का उडून बघायला तयार नाही. बघायला तयार नाही म्हटल्यानंतर ती माऊली बिचारी, त्याची बायको किती प्रेमळ होती काय म्हणता, ओ बघा तरी कसबले बुवा इलियत, डोळे उडूक तयार नाही. सावंत बुवा इलियत, डोळे उडूक तयार नाही. आमचे राणे साहेब आलेत, तो का म्हातारा डोळे उडूक तयार नाही. शेवटी आम्ही म्हटला, अगं माऊली तू काय चिंता करू नको, आम्ही बाहेर बसतो. म्हातारा शेवटच्या स्टेपला होता हो. आणि हळूहळू काय झालं, थोड्या वेळाने 4-5 त्यांच्याच वयाच्या
म्हाताऱ्या कुठून कुठून आली आजी अशा जमून आल्या आणि ते पण त्या ठिकाणी बघायला आल्या. तर त्या माऊलीने पुन्हा आवाज दिला, बघा तरी बाजूचा सकूईला नकुईला. तर म्हणता आता त्या म्हाताऱ्यानं हळून ऐकून घेतलं आणि त्या माऊली काय म्हणालो, जेव्हा बघूच्या टायमात मागा बघूक देऊ नाही, आता बघून मी करतलंय काय, म्हणजे तोपर्यंत आहे तोपर्यंत मजा करून घ्यायची जीवनात, लक्षात नाही कधी का वेळी सांगता येत ना. असंच जगायचं, आयुष्यात जगायचं असेल तर आनंदात जगायचं. थोडं पांडुरंगाचा रूप आपण या ठिकाणी बघूया, नंतर बुवांकडे देऊ. बुवा जेवढं काय बोलतील ना इथे जमलेल्या माझ्या माता भगिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. कारण आज बघा भजन क्षेत्रामध्ये माता भगिनी सुद्धा या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये बसून भजन ऐकत असतात. जर आम्ही जर काय वाईट बोललो तर ते नाही थांबणार नाही काय. त्यामुळे 100% बघा पुन्हा एकदा या धर्तीवरती आता या आहे बघा, त्या काकी बसल्यात माझ्यासाहेब काकींसारख्याच आहेत, त्यांच्या डोक्यावरती कुंकू बघा किती अगदी लावलेलं आहे. ते नाही परिस्थिती बदलत चालली ना बुवा, कलियुग आलाय. आता आमच्या बायका कुठे लावतात कुंकू, टिकली लावणार, साडी जशी असेल तशी टिकली, आणि ती टिकली तर टिकली नाही तर ती भंगली. ती सुद्धा आंघोळी केल्यानंतर त्या मुरियत काहीतरी तो नवरो पाणी खायत असतो. ही परिस्थिती आहे आजच्या तारखेत. बटनाक लावल्यानंतर बटनाक लावली नाही काय, म्हणजे कलियुग आलेलं आहे. त्यामुळे जसं कलियुग चालतं तसं चालायचं आहे बुवा. 100% बुवा मनोरंजन करणार नाही, त्यानंतर बुवांच्या मागोमाग जाण्याचा प्रयत्न मी करणार. देवा तुझा मी सोना
धन्यवाद.